नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे इडली पकोडा। ही दक्षिण भारतीय रेसिपी आहे। इडली पकोडा खूप रुचकर आणि लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ आहे। तुम्ही इडली पकोडा चहा, कॉफी सोबत किंवा असंही खाऊ शकता। चला तर मग आपण बघूया ही रेसिपी कशी करायची। इडली पकोडा बनवण्यासाठी मी अशी इडली घेतलेली आहे। ती इडली मी आता लांब आकारामध्ये कट करून घेणार आहे। अशी कट करून घ्यायची आहे। इडली पकोडा मध्ये टाकण्यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। असा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचा कुटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। इडली पकोडा बनवण्यासाठी मी 1 वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे। ते भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। जाडसर कुटलेला ठेचा टाकायचा आहे। पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचे। अर्धा चमचा ओवा घालायचे। एक चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा। पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। परत थोडंसं मी पाणी घालणार आहे। पातळसर आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नको आणि पातळही नको असं भिजवून घ्यायचं आहे। परत आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। हे आपलं बेसन पिठाचं मिश्रण तयार आहे पकोड्यांचं। आपल्याला इडली बेसन पिठामध्ये टाकायची आहे। त्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे पिठाने, तुम्ही बघू शकता असं। इडली पकोडा दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायचं आहे।
इडली पकोडा खाण्यासाठी तयार झालेला आहे.